2025-26 या आर्थिक वर्षासाठी जवळपास 30 लाख रुपये आपण तरतूद केली होती। दिव्यांग बांधवांना दरवर्षी अशा प्रकारे बजेटच्या 5% तरतूद केली जाते। यासाठी दिव्यांग बांधवांकडून आपण अर्ज मागवले होते। त्यापैकी 122 अर्ज मंजूर करून 30 तारखेला सर्वसाधारण सभेमध्ये त्याला मंजुरी देण्यात आली। त्याला 3 कॅटेगरीमध्ये आपण निधी मंजूर केला आहे। 40 ते 60%, 60 ते 80% आणि 80 ते 100% अशा स्वरूपात वेगवेगळा निधी आपण मंजूर केला असून एकूण 29,96,800 इतका निधी मंजूर केला आहे। आणि तो आज त्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता। त्यासाठी अनेक दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित आहेत, त्यांचे पालकसुद्धा उपस्थित आहेत। या सर्वांसमोर माननीय नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक सर्व उपस्थित होते। यांच्या समक्ष त्यांना निधी वितरित करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे यावर्षीच्या 30 तारखेच्या सभेमध्ये पुढच्या वर्षी कार्यक्रमाची रूपरेषा कशी असावी आणि कशा प्रकारे निधी वितरित करावा यासाठी सुद्धा सूचना देण्यात आल्या होत्या। त्याबाबतसुद्धा दिव्यांग बांधवांना सांगण्यात आलं की कशा प्रकारे पुढच्या वर्षी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे आणि याबाबत त्यांच्या काही सूचना असतील त्यासुद्धा आज इथे मांडल्या। आणि त्याचबरोबर आजपासून महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहेच 14 एप्रिल रोजी। त्यासाठी समता सप्ताहाचं आज आयोजन करण्यात आलं होतं। इथून पुढे 1 आठवडा हा सप्ताह सुरू राहणार आहे। त्यानिमित्त आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून याच्या आठवड्याभराच्या सप्ताहाचं आपण आज सुरुवात केलेली आहे। आज दिव्यांग कल्याण योजना या योजनेमार्फत दिव्यांगांसाठी जो निधी वाटपाचा कार्यक्रम झाला त्यासाठी मी संपूर्ण नगर परिषदेचे धन्यवाद व्यक्त करते। दिव्यांगांसाठीचा हा ठराव सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांनी सर्वांनी एकमताने मंजूर केला। त्यामुळे एवढा निधी दिव्यांगांसाठी उपलब्ध झाला। हे खरं तर नगर परिषदेतर्फे दिव्यांगांसाठीचं पहिलं पाऊल आहे। दिव्यांगांच्यासाठी जे नगर परिषदेमार्फत करता येईल ते आम्ही सर्व सभासद मिळून त्यांना त्याचा लाभ देऊ व ज्या काही त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्याचा आम्ही पुरेपूरपणे प्रयत्न करू असं मी आश्वासन फुरसुंगी नगर परिषदेच्या वतीने देते। धन्यवाद। आज आपल्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या वतीने फुरसुंगी या ठिकाणी अपंग दिव्यांग व्यक्तींच्या निधी वाटपासाठीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्या ठिकाणी जवळपास 29 लक्ष एवढ्या निधी वाटपाचं नियोजन नगर परिषदेच्या माध्यमातून नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष व सीओ साहेब यांच्या माध्यमातून सर्व सभासदांच्या माध्यमातून ठरावाची मंजुरी त्या ठिकाणी सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आली होती। त्या पद्धतीने आज या ठिकाणी तो निधी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। त्याच ठिकाणी काही दिव्यांग व्यक्तीने त्यांच्या अडीअडचणी या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। काही सूचना नगर परिषदेला दिलेल्या आहेत। त्याच्यामधील प्राधान्य क्रमांकानं जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नगर परिषदेच्या वतीने स्कूलसाठी जागा मिळावी किंवा एखादं स्कूल चालू करून द्यावं अशी मागणी त्यांच्याकडून आलेली आहे। व अपंग दिव्यांग व्यक्तींची जी संघटना असेल त्या संघटनेसाठी ऑफिससाठी जागा मिळावी, कमीत कमी 200 स्क्वेअर फूटची, ती एक मागणी त्यांनी केलेली आहे। तर नक्कीच आम्ही नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून, नगराध्यक्ष असेल, आमच्या सर्वांच्याच वतीने आम्ही ते नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करू व दिव्यांग बंधू भगिनींसाठी ज्या काय अडीअडचणी असेल आम्ही नक्कीच सर्व नगरसेवक, नगर परिषद सर्वजण आम्ही सकारात्मक त्याच्यावरती निर्णय घेऊ असं आश्वासन आम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला देतो। व या ठिकाणी आपण सत्याचा लढा या न्यूज चॅनलनी या कार्यक्रमाची दखल घेतली त्याबद्दल त्यांचाही आभार व्यक्त करून थांबतो। धन्यवाद। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेकडून जो आज दिव्यांगासाठी जो कार्यक्रम आयोजित केला होता निधी वाटपाचा, म्हणजे एकूण निधीच्या 5% हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। आणि आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग उपस्थित होते, परंतु आज आम्ही आश्वासन केले की आज उपस्थित लोकांना तर याचा लाभ मिळणारच आहे, परंतु आमचा पुढच्या वर्षी प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा एक आज आम्ही निर्णय घेतला आहे की त्यांना जो त्यांच्या आयुष्यात संघर्ष करावा लागतो त्यासाठी फुल न फुलाची पाकळी म्हणून आज आपण हा जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो अजून इतर लोकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू। म्हणजे त्यांचा जो संघर्ष आहे त्याला थोडासा हातभार मिळेल, नक्कीच मिळेल। कारण फुरसुंगी आणि उरुळीची मोठी लोकसंख्या आहे, त्यात प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी हा आमचा नक्कीच प्रयत्न असेल। धन्यवाद। कल्याण योजना नगर परिषद फुरसुंगी उरुळी देवाची यांनी जो उपक्रम राबवला
व 30 तारखेच्या जनरल मीटिंगमध्ये हा विषय घेतल्यानंतर सर्व सभासदांनी याला एकमताने पाठिंबा दिला व 30 लक्ष रुपयांचा निधी दिव्यांग कल्याण योजनेसाठी मंजूर केला. त्याबद्दल सर्व नगर परिषदेचे CO साहेबांनी जो विषय मांडला व त्याला संपूर्ण सभासदांनी पाठिंबा दिला, त्याबद्दल नगर परिषदेच्या सर्व सभासदांचे आभार मानतो. नगर परिषदेमार्फत जो 30 लक्ष रुपयांचा निधी वाटप केला आहे तो पुढच्या वर्षी किती जास्त करता येईल तेवढा नगर परिषदेमार्फत आम्ही प्रयत्न करू. दिव्यांग कल्याण बांधवांची आम्हाला एक मागणी होती की आम्हाला PMT पास मोफत व्हावे. ते मोफत पास आम्ही करण्याचा पत्रव्यवहार करून तो पाठपुरावा करू व त्यांना जो जीवन जगण्यासाठी व लढण्यासाठी जो कुठलाही विषय येईल त्याला आम्ही पूर्ण पाठिंबा करून त्याचा पाठपुरावा घेऊ व त्यांना मदत करू अशी नगर परिषदेमार्फत आश्वासन देतो. नगर परिषदची उरुदेवाची ह्याच्यामध्ये जे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष जे सर्व सभासद नगरसेवक यांनी जे दिव्यांग लोकांसाठी जे हे पाऊल उचललं ते खूप चांगलं आहे आणि पहिल्यांदा नगर परिषदमधून हे दिव्यांग लोकांसाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामुळे हे लोक तर खूप खुश आहेत दिव्यांग लोक, पण आमचा प्रयत्न आहे आणखीन जास्तीत जास्त लोक दिव्यांग एकत्र होतील आणि त्यांच्या काही अडचणी असेल तर ते आम्ही 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. देवाच्या नगर परिषदेची दिव्यांग निधी वाटपाचा कार्यक्रम झाला. दिव्यांगाच्या वाटपाच्या कार्यक्रमासाठी जे सगळ्यांनी सहकार्य केलं तर आमच्या हक्काचा निधी मिळवून दिला असे आमचे नेते साहेब यांच्यामार्फत हे कार्यक्रम घेण्यात आला. तसेच आमचे अध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक यांचंही मनोगत इथं व्यक्त केलं, त्यांचंही मनापासून आभार मानले. आणि खरंच आज खूप जणांनी आश्वासनं दिली की तुमच्या PMT पास असू द्या, तुम्हाला दिव्यांगासाठी बसण्याची जागा असू द्या, तुमच्यासाठी शाळा असू द्या, अशा सगळ्या गोष्टीसाठी किंवा नोकरी हा संदर्भात पण त्यांनी खूप छान भाष्य केलं. खास करून माननीय गणेश आवाडोळे यांचं मी धन्यवाद करेन की त्यांनी आज माझ्यावरती खूप चांगलं स्पीच केलं की ज्या ज्या आश्वासनं दिली त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याचे आणि संपूर्ण सहकार्य घेऊ असं आम्ही मनापासून त्यांना सांगतो. आणि हा निधी हक्काचा होता आणि तो लवकरात लवकर मिळावा अशी आमची अपेक्षा. मला उशीर झाला हरकत नाही, पण देर आहे दुरुस्त नाही असं काम झालेलं आहे. आणि दिव्यांगासाठी काम करणाऱ्या आणि आमचे सत्याचा लढा जो आमच्या नेहमी पाठीशी असतात असे मनीष कांबळे आमचं खूप खूप मनापासून आम्ही अभिनंदन करतो. आणि त्यांच्या आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्तासाठी आम्ही खूप काही शुभेच्छा देतो. त्यांचं पत्रकार परिषद खूप मोठी राहू अशी, कारण न सांगता त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं आमच्या दिव्यांग निधी मिळण्यासाठी त्यासाठी आम्ही खूप मनापासून आभार मानतो. आणि परत एकदा कुसुंगी आणि देवाची ओळी यांच्या माध्यमातून जो आम्हाला निधी मिळाला त्या सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते, मी हुसेन अत्तार. आमच्या कुसुंगी उरुदेवाची नगर परिषदचे आमचे 5% निधी होता, त्यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं. तर त्याला आम्हाला यश आलेलं आहे आणि आम्हाला सगळं नगराध्यक्ष नगरसेवक CO सर त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानतो आहे. आणि न्यूजचे आमचे मित्र मनीष कांबळे यांचे सर मनापासून आभार मानतो आहे. धन्यवाद. नगर परिसरातील अपंगांचे जो निधी मिळाला 5%, त्या संदर्भात मला आपले नगरसेवक आहेत व आपले नगर परिषदेचे जे जे ऑफिसमध्ये स्टॉफ आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद. तसेच मनीष कांबळे यांचे धन्यवाद. आणि आपण असं सहकार्य करावे ही माझी नम्र विनंती. व सर्वांनी रहिवासी दाखला वेळ दिला आणि सर्व अपंगांना अर्ज करता आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.